बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। राधाकृष्ण विखे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये आजच ते भेट घेणार असल्याचं कळतंय। सोबतच मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाड देखील या भेटीच्या वेळेस उपस्थित राहतील। जरांगे पाटलांचं 29 ऑगस्ट पासून उपोषण सुरू होणार आहे। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता सकारात्मक चर्चा होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन नेण्याचा देखील आता जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। विजय, आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतच अनेक मंत्री आणि आमदार जरांगे पाटलांची भेट घेणारे। जरांगे पाटलांसोबत मंत्र्यांची नेमकी कशा पद्धतीची चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच शुभम, जर बघितलं 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करणार आहे। मात्र ते आंदोलन करू नये यासाठी स्वतः सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड हे देखील त्या भेटीसाठी आज उपस्थित असणार आहे। साधारणतः 12 वाजता यांची भेट जी आहे ती होणार आहे अंतरवाली सराटीमध्ये। 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती। त्यांनी मुंबईत आंदोलन करू नये, त्याचबरोबर अंतरवालीमध्ये देखील आंदोलन करू नये, सरकार सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता अनेक मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत। जे 48 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तात्काळमध्ये त्यांचे नाव घोषित करण्यात यावे, त्याचबरोबर त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे। ज्या मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले होते त्यांचे देखील काही गुन्हे जे आहेत ते आतापर्यंत माघारी घेण्यात आले नाही, त्यांना देखील तात्काळ त्या गुन्ह्यातून निर्दोष सोडण्यात यावं। त्याचबरोबर ज्या आत्महत्या झाल्या होत्या मराठा तरुणांच्या त्यांच्या देखील MIDC आणि महावितरणमध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या तात्काळ देण्यात याव्या। त्याचबरोबर अनेक हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट जे आहेत ते देखील तात्काळ अंमलबजावणी करून त्यानुसार मराठवाड्यामध्ये तात्काळमध्ये कुणबीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे। अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांच्या असल्याच्या पाहायला मिळतात। त्यामुळे सरकारकडून कुठंतरी दीर्घाई केली जात असल्याचे मनोज जरांगे यांचा आरोप आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतलेली आहे। त्या आंदोलनाच्या ठिकाणी पार्श्वभूमीवरती जर बघितलं अंतरवाली सराटीमध्ये मोठी तयारी जी आहे ती देखील त्यांच्याकडून सुरू आहे। मात्र अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू असताना जर सरकारने दखल घेतली नाही तर आम्ही मुंबईच्या दिशेने देखील जाऊ शकतो, अशा पद्धतीचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतर काही मंत्री देखील आज मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। सरकार सकारात्मक आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला होता, मात्र मध्येच दौरा त्यांना आटोपता घ्यावा लागला कारण तब्येत बिघडलेली होती। त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले। सध्या त्यांची तब्येत कशी आहे? नक्कीच शुभम, जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र त्यांनी दौरा केला होता। पश्चिम महाराष्ट्र दौरा केल्यानंतर मोठा प्रतिसाद जो आहे तो देखील त्यांना त्या ठिकाणी मिळाला। मात्र तो दौरा झाल्यानंतर मराठवाड्याची तारीख जी आहे ती देखील त्यांनी दौऱ्याची नियोजित केली होती। मात्र त्यानंतर त्यांना ताप असेल, अशक्तपणा असेल, त्याचबरोबर हिवताप या पद्धतीचे आजार जे आहेत ते देखील झाले होते। त्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयामध्ये तब्बल 3 दिवस त्यांच्यावरती उपचार देखील घेण्यात आले होते। आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती बरी झाल्यानंतर ते अंतरवाली सराटीमध्ये होते। मात्र त्या ठिकाणी देखील त्यांना अचानकपणे एक दिवस ताप आल्याचा पाहायला मिळाला। त्यानंतर त्यांना अंतरवाली सराटीमध्ये देखील उपचार घेतले होते। आता त्यांची प्रकृती बरी असली तरी आंदोलनासाठी त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तरी देखील ते माझी प्रकृती कशी असली तरी मी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजासाठी उपोषणापासून असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता हे सरकार त्यांचं मनधरणी करण्याचा प्रयत्न करते। आता मनोज जरांगे पाटील नेमकी आंदोलन थांबवतात काय पुढे ढकलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी विजय, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।